नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग इंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल दुसानी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आता आम्ही आलो साताऱ्यात. मस्त गुलाबी थंडी पडली, पण फक्त एवढंच नाही, सध्या सगळीकडे एक धावपळ आहे आणि ती धावपळ म्हणजे लग्न सरायची धावपळ. काहींची लग्न ठरतायत, काहींची लग्न झाली आहेत, काहींचं लग्न होऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. आजही आपण अशाच एका जोडीला भेटणार आहोत ज्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालंय. डॉक्टर मृणालिनी जोशी आणि डॉक्टर स्वप्नील जोशी, दोघेही पेशाने आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी. मी ज्यांच्याविषयी तुमच्याशी बोलले ते आपले डॉक्टर स्वप्नील जोशी आणि मृणालिनी जोशी. तुम्हा दोघांचं आम्ही सारे खवय्येमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. 1 वर्ष झालंय पूर्ण लग्नाला, बरोबर? कसं वाटतंय आता? छान वाटतंय, म्हणजे छान गेलेत. ऍक्च्युली कसं लव्ह मॅरेज असल्याने म्हणजे या वातावरणाला मी आधीपासून युज टू होते. या वातावरणाला म्हणजे या घराला या घराला या ओ हो बरोबर. लव्ह मॅरेज म्हटल्यावर तुमचं येणं जाणं ऑफकोर्स झालं असेल. हा, त्याच्यामुळे आई बाबा सासू म्हणजे सगळे दीर जाऊ आजी आजोबा सगळ्यांना खूप छान मी ओळखून ओळखत होतीस. कसं काय तुमचं प्रेम जुळलं? कसे भेटलात? ऍक्च्युली आम्ही दोघंही जसं आयुर्वेदाला शिकत होतो तेव्हा आम्ही एक बॅचला सिनियर होतो आणि एका सेमिनार मध्ये भेटलो होतो. तुम्ही एकत्र शिक्षण नाही घेतलं? नाही. सेमिनार मध्ये तुम्ही भेटलात? सेमिनार मध्ये भेटलात आणि प्रेम जुळलं? एका दिवसाचा सेमिनार असतो? एका दिवसाचा ऍक्च्युली होता सेमिनार, पण मी ऍक्च्युली तिचा मोबाईल नंबर पण घेतला आणि डायरेक्ट तिला पुढच्या गोष्टी पण बोलून गेलो लगेच. हा, पण तेव्हा ती बोलली की बाबा असं नसतं, की बाबा लोकांच्या आधी मैत्री होती, मैत्री हळूहळू वाढती, मग प्रेम होतं, मग प्रेम जास्त झाल्यानंतर मग लग्न हा विषय असतो. डायरेक्ट लग्नापर्यंत कसं काय गेला? बरोबर. मी ऍक्च्युली खूप ठिकाणी बघितलंय की नंतर ते जमत नाही, मग दोघेही रडत बसतात वगैरे वगैरे. मग माझ्या मते वेळ आणि पैसा दोन्हीचं नुकसान होतं थोडक्यात सांगायचं तर. म्हणून मी म्हणलं ऍक्च्युली जर लग्न करणार असू तर आपण करायला काय हरकत नाही. पण अचानक म्हणजे भेटताच क्षणी डायरेक्ट लग्न हा आयुष्याचा प्रश्न आहे, असं काय स्पार्क दिसला तुला? ऍक्च्युली पहिल्यापासून कसं देवावर पण विश्वास आहे आणि त्याला ज्याला इंट्युशन म्हणतात तसं क्लिक झालं किंवा ही जर बायको असेल तर खूप आपलं लाईफ चांगलं असेल. त्यामुळे मी डायरेक्ट बोलून गेलो सगळ्या गोष्टी. काय बोललास? भेटलास तेव्हा काय बोललास तिच्याशी? भेटल्या त्यावेळी काय बोलायचं झाडच नाही झालं. फोनवर पहिल्यांदा बोललो तेव्हा विचारलं की बाबा ब्राह्मण आहेस तर देशस्थच का कोकणच डायरेक्ट विचारलं. त्याच्यावरनं तिला लक्षात आलं ऍक्च्युली फ्रेंडशिप मध्ये हा विषय काही येत नाही खरं, पण हा असं विचारतोय म्हणजे पुढचे विचार असावेत. नंतर मग तिने सांगितलेलं की ऍक्च्युली 4 जून 2011 मी हो का नाही सांगते. त्याच्या अगोदर 4 जून 2011 अशी तारीख का ठरवलीस? 4 जून माझा बर्थडे असतो आणि 2000 म्हणजे आय प्लॅन की 10 साली मी म्हणजे इंटर्न क्रॉस करेल, डिग्री वगैरे हातात असेल, मग MD ला ऍडमिशन मिळालेली असेल, मग प्लॅन करू काय करायचंय, लग्न करायचंय का नाही. सगळं म्हणजे तुला माहितीये का, यावरून थोडंसं मला असं वाटतं की ही खूप प्लॅन्स करते, खूप प्लॅनिंगने सगळं काम करते आणि तू बिनधास्त देखा जो होगा वो देखा जाएगा असं, बरोबर? मग लग्न कसं घरात कसं सांगितलं? कधी ठरवलं की आधी की लग्न करायचं आता आपण? ते 1 जानेवारी 2009 एक गोष्ट सांगू, ऍक्च्युली ही खूप उत्तम गोष्ट आहे. तुम्हाला तारखा लक्षात आहेत, कधी भेटलात काय सगळं. ठीक आहे, 1 जानेवारीला 2009 ऍक्च्युली तिने सांगितलं की काय करायला हरकत नाही. म्हणलं बघा काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणलं माझ्या आई वडिलांचा माझ्यावर खूप विश्वास आहे, त्यामुळे त्यांनी ऑलरेडी सांगितलं की तू म्हणशील ते योग्य, त्यामुळं मी माझ्या घरी सांगतो, तू तुझ्या घरी सांग. अच्छा, मग दोघांनी आपापल्या घरी सांगितलं. आणि किती तारखेला लग्न झालं तुमचं? 9 नोव्हेंबर 2010 झालं. खरंच तुमचा हा सगळा प्रवास ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग आहे, मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. पण ज्यासाठी आपण इथे आज आलो तो म्हणजे खवय्येगिरीचा कार्यक्रम. तर आपल्याला काही रेसिपीज करून दाखवायच्या आहेत. तर कोणत्या रेसिपीज तुम्ही दोघं आज करून दाखवणार? दोघं म्हणते मी. आम्ही दोघं आज डायजेस्टिव्ह ड्रिंक एक आहे, हेमोग्लोबिन सूप आहे आणि हेल्दी सूप आहे. अरे वा, बघा डॉक्टर असल्याचा किती फायदा आहे हा. सगळे हेल्थशी रिलेटेड असे सगळे रेसिपीज आहेत. ओके, ठीक आहे. मग सगळ्यात आधी कोणती रेसिपी करणार? आधी डायजेस्टिव्ह ज्यूस करूयात. बरं, ठीक आहे. त्याचं आता साहित्य सांग. आपण आता 1 ग्लास डायजेस्टिव्ह ड्रिंक करण्यासाठी घेणार आहोत 4 आवळे, आलं पेस्ट, रामदेव चाट मसाला, सैंधव, गूळ, लिंबाचा रस काढून घेतलाय आणि ड्रिंकिंग सोडा. साहित्य तर आम्हाला कळलंय. आता काय करायचं पुढे? आता हा सर्वात आधी आवळा उकडून घेतलेला आहे. आपल्याला हे सगळं आता मिक्सर मधनं काढायचंय. त्याच्यामुळे आपण आवळा, आलं पेस्ट,
आलं थोडंसं लाईक डिसलाईक नुसार तुम्ही घेऊ शकता. काही लोकांना त्याची तीक्ष्णता आवडते, त्याच्यामुळे तुम्ही जसं प्रमाण असेल त्या हिशोबाने घेऊ शकता. त्याच्यामध्ये मग गूळ घालायचंय आपल्याला. इथे मी साखर नाही घेतली, गूळ घेतलाय, कारण गूळ इज गुड, म्हणजे त्याच्याने आपल्याला हेमोग्लोबिन वाढतं. त्याच्यामुळे इवन स्वयंपाकघरात जास्त साखरेच्या ऐवजी दरवेळी गूळ वापरलात तर तो जास्ती बेनिफिशियल ठरतो. हा एक फायदा आहे म्हणजे घरात सगळ्यांना की तुम्ही डॉक्टर आहात, तर हेल्दी डिशेस नेहमी खायला मिळत असेल. हे सैंधव की मिठाऐवजी सैंधव घालायचं. अच्छा, वी शुड प्रेफर सैंधव, कारण की म्हणजे जे काही ब्लड प्रेशरचे पेशंट्स असतात, हार्ट पेशंट्स असतात, त्यांना सैंधव त्रासदायक ठरत नाही. लिंबू रस किती? लिंबू रस पण एक साधारण अर्धा चमचा, किंवा आवडत असेल आंबटपणा तर 1 चमचा. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची. आणि पेस्ट करण्यासाठी पेस्ट करतानाच याच्यामध्ये थोडासा ड्रिंकिंग सोडा ऍड करायचा, म्हणजे ते पातळ पेस्ट होते. मग गाळायला आपल्याला सोपं पडेल. अच्छा, म्हणजे हे सगळं आपल्याला आता मिक्सर मधून काढून घ्यायला लागेल. आता आपण पुढे काय करणार आहोत? आता आपण याच्यामध्ये सोडा घालणार आहोत. या पेस्ट मध्ये सोडा आणि चाट मसाला घालणार आहोत. सोडा आणि चाट मसाला. बरं, सगळ्यांना पडला असेल प्रश्न, मी पण विचारते. आपण हेल्दी डिशेस बद्दल बोलतोय, त्यामुळे सोडा कितपत हेल्दी आहे असं तुला वाटतं? गोइंग वे की आपण जर सोडा 1 ग्लासभर पिणार असाल तर ते 1 ग्लास सोडा पिण्यापेक्षा अगदी पाव कप डायजेस्टिव्ह ड्रिंक इज व्हेरी गुड. त्याच्यामुळे यू कॅन रिप्लेस सोडा विथ दिस डायजेस्टिव्ह ड्रिंक. आणि जर थोडंसं माइल्डनेस तुम्हाला चालणार असेल तर तुम्ही चिल्ड वॉटर किंवा अगदी माठातलं पाण्याचं पण तुम्ही सरबत करू शकता. अच्छा, बरं. आता काय करायचं? आता आपण सर्वात आधी पेस्ट घेऊया. काय चाललंय? काय ऍक्च्युली आपण ह्याच्यामध्ये जो आवळा घातला ना, ह्याला आयुर्वेदामध्ये एक रसायन असं पण म्हणतात. ओव्हरऑल म्हणजे बॉडीची जनरल हेल्थ चांगली राहण्यासाठी त्याचा उपयोग आवळ्याचा खूप चांगला आहे. आणि खूप लोक ऑलरेडी सुज्ञ आहेत, त्यांना आवळ्याचे पण बरेचसे गुण माहिती, त्यामुळे मी त्याच्या डिटेलमध्ये काही जात नाही. पण शक्यतो त्रिफळा सगळ्यांना माहिती असतं, ज्यामध्ये आवळा, हिरडा आणि बेहडा असं येतं. त्यापैकी बेहडा जर जेवणाच्या अगोदर खाल्ला, आवळा जेवताना जर मध्ये खाल्ला, आणि हिरडा जर जेवण झाल्यानंतर जर खाल्ला तर तो आरोग्यासाठी खूप चांगला असतं. एक जाता जाता सांगावंसं वाटलं. ज्यूस रेडी आहे, पण हे तू बुरबुरणार आहेस. थांब, करणार होता. आमचं डायजेस्टिव्ह ड्रिंक तयार झालंय, तुम्हालाही करून बघायचंय. साहित्य आणि कृती लिहून घ्या. डायजेस्टिव्ह ड्रिंक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 4 उकडलेले आवळे, आल्याची पेस्ट, चाट मसाला, सैंधव, गूळ, लिंबाचा रस आणि प्यायचा सोडा. कृती: उकडलेल्या आवळ्याच्या बिया काढून घ्याव्यात. एका बाउलमध्ये उकडलेल्या आवळ्याचे तुकडे, आल्याची पेस्ट, गूळ, सैंधव आणि लिंबाचा रस घालून मिश्रण वाटून घ्यावं. एका ग्लासमध्ये ही पेस्ट घ्यावी. त्यामध्ये प्यायचा सोडा आणि चाट मसाला घालून एकजीव करून ड्रिंक सर्व्ह करावं. अभी